अमरावती शहरात ऑनलाईन जुगाराच्या माध्यमातून सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर गुन्हे शाखेने मोठा घाव घातला आहे। यशोदानगर परिसरातील एका दुकानात फन टार्गेट आणि गोल्डन चान्स या ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करून चक्री जुगार खेळवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर गुन्हे शाखेचे युनिट 2 च्या पथकाने धाड टाकत 5 जणांना ताब्यात घेत तब्बल 1,66,610 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अमरावती शहरातील अवैध धंद्यांवर अंकुश आणण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते। याच मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर यांना गुप्त माहिती मिळाली की यशोदानगर क्रमांक 1 येथील अरमान ट्रेडर्स नावाच्या दुकानात ऑनलाईन जुगार सुरू आहेत। माहितीची खातरजमा केल्यानंतर गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली। या कारवाई दरम्यान दुकानातील टेलिव्हिजन स्क्रीनवर फन टार्गेट या वेबसाईटवर ऑनलाईन चक्री जुगार सुरू असल्याचे आढळून आलेत। या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण करून जुगार खेळवणारे 2 जण आणि जुगार खेळणारे 3 जण पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलेत। कारवाईत जुगारासाठी वापरण्यात येणारे मोबाईल फोन, ऑनलाईन गेमिंग साहित्य तसेच रोख रक्कम असा एकूण 1,66,610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपींमध्ये अरमान पाल, संतोष पाल, सुमित खिराडे, यश लाडूकर आणि सतीश पोजगे यांचा समावेश आहे। या प्रकरणी फेजरपुरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अमरावती पोलिसांनी ऑनलाईन जुगाराच्या वाढत्या जाळ्याविरोधात कठोर भूमिका घेतल्याने अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। ऑनलाईन गेमच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून अशा अवैध धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। अमरावतीतील या मोठ्या कारवाईमुळे ऑनलाईन जुगार रॅकेट चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत।